नमस्कार, मी संदीप. आज या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आता श्रावण संपलेला आहे. तर श्रावण संपल्यानंतर काय तर नवीन मेनू करायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही ठरवलं की बाबा आज पांढरा रस्सा करण्याचा करूया. तर पांढरा रस्सा करण्यासाठी काय काय लागतं सांगण्याआधी, जर तुमच्या घरामध्ये जर समजा 7 ते 8 लोक असतील तर कमीत कमी 1 किलो चिकन घ्यायचं. तर ते काय करायचं, 1 किलो चिकन घ्यायचं आणि त्याच्यासाठी 1 नारळ घ्यायचा आणि तो काय करायचा बारीक करून घ्यायचा, त्याच्यानं चिरून घ्यायचा. नंतर त्याचे काय करायचं बारीक पेस्ट करायची. मिक्सरमध्ये नारळाचं बारीक दूध काढायचं आहे. त्या मिक्सरमध्ये नारळ पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पूर्ण बारीक करून पांढरा रस्सा बनवण्यासाठी तुम्हाला लागणार काय काय बघू शकता. तर 50 ग्रॅम मगज बी घ्यायचा आहे, 50 ग्रॅम काजू कणी किंवा काजूचे तुकडे असतील तर घ्यायचं आहे आणि 50 ग्रॅम तीळ घ्यायचा आहे. 1 किलो चिकन आपण आणलं होतं ना, फक्त त्याच्यामध्ये मीठ टाकून आणि लसणाची किंवा कांद्याची फोडणी देऊन ते फक्त बॉईल करून घ्यायचं आहे. एका छोट्याशा बाउलमध्ये काजू कणी तीळ मगज बी हे थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये फक्त 1 उकळी मारायची आहे. पाणी ओतून घ्यायचं आहे आणि त्याला गरम फक्त एक उकळी मारून घ्यायची. उकळी मारून झालेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने काजू कणी तीळ मगज बी आणि एक नारळ ह्याचं दूध काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा हिरवी मिरची टाकायची आहे. हिरवी मिरची चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायची आहे. नंतर आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट, अद्रक लसणाची पेस्ट आपल्याला टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जो मागाशी घेतलेला खडा मसाला आहे, लवंग, मिरं, दालचिनी, खडा मसाला सर्व, चारफूल, हिरवी मिरची, दालचिनी, तमालपत्री सर्व टाकून आपल्याला चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे. असा चांगला ब्राऊन कलर आला पाहिजे, तोपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. आलं आणि लसणाची पेस्ट आपण टाकतो ना, त्याचा वास यायला नाही पाहिजे आपल्याला, म्हणून चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता चांगल्या पद्धतीने भाजून झालेलं आहे. तर आपण जे मागाशी चिकन जे बॉईल केलं होतं, तर चिकन बॉईल केलं त्याचा सूप आपण ओतून घ्यायचा आहे. हे सूप ओतल्यानंतर ह्याला चांगली उकळी मारून घ्यायचं आहे. उकळी मारल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता चांगल्या पद्धतीने उकळी मारलेला आहे. उकळी मारल्यानंतर काय करायचं, गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपण आता गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर आपण जे दूध काढलं होतं, नारळ, काजू कणी, तीळ, मगज बी, याचं आपल्याला ह्याच्यामध्ये ओतायचं आहे. वतून झाल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून पांढरा रस्स्याची चव बघा कशी झाली आहे. आपला पांढरा रस्सा तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये चवीनुसार तुम्ही मीठ चाकून बघायचं आहे आणि थोडंसं टेस्टिंग पावडर टाकायचं आहे. त्याला मराठीमध्ये अजिनोमोटो म्हटलं जातं. ते थोडंसं टाकल्याशिवाय कसं पांढऱ्या रस्स्याला खरी चव येत नाही. पण आपल्याला ते असं टाकणं चुकीचं आहे, पण ते टाकल्याशिवाय पांढऱ्या रस्स्याला चव येत नाही. चला, धन्यवाद. पांढरा रस्सा तयार झालेला आहे. तर आपण टेस्ट चव बघून कसं झालं ते बघू शकतो. बघूया आपण. वाह, 1 नंबर अशी चव झालेली आहे. तुम्ही पण घरी ट्राय करून बघू शकता आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कोणी पांढरा रस्सा तयार केला आहे. थँक्यू.